दुर्गम भागात असलेल्या आणि पावसाळ्यात वाहन न जाऊ शकणारे सातपुड्यातील 60 गावांना नवसंजीवनी योजनेअंतर्गत पावसाळ्यातील 4 महिन्याचा धान्यसाठा आधीच पोहोच करण्यात आला। त्यामुळे पावसाळ्यात या भागातील ग्रामस्थांना रेशन आधीच किंवा वेळेवर मिळणार आहे। जवळपास 40,000 लोकसंख्येसाठी हे धान्य पोहोच करण्यात आले। काही भागात वाहनाने तर काही भागात नर्मदेच्या पाण्यातून बार्जद्वारे धान्यसाठा पोहोच करण्यात आला। नंदुरबार शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त धनगर समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर व मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। शहादा तालुक्यातील सारंगखेडा ते टेंबादेऊर रस्त्यावर गुडघ्या एवढे खड्डे पडले असून दररोज त्या खड्ड्यामुळे अपघात होऊन वाहनधारक जायबंद होत आहेत। या मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी केली। प्रवासात अर्ध तिकीट झाल्यापासून एसटी मध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढली। बसस्थानक व बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा चोरट्यांकडून घेतला जात आहे। सोन्याचे दागिने, पैसे, मोबाईल चोरीच्या घटना वाढत चालल्या। त्यामुळे महिलांनी बसस्थानकात विशेष सावध असण्याची गरज आहे। तळोदा तालुक्यात वीट विक्रेते मनमानी पद्धतीने विटांचे दर आकारत असून विटांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले। 1000 विटांसाठी 10,000 रुपये एवढा दर आकारण्यात येत असून वाहतूक व इतर मजुरांचा खर्च देखील ग्राहकांना करावा लागत आहे। वीट विक्रेत्यांकडून घरकुल लाभार्थ्यांची अवळणूक केली जात असल्याचा आरोप आता केला जात आहे। विटांच्या वाढणाऱ्या दरांवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे। अवजड वाहने जाऊ नयेत यासाठी प्रकाशा येथील वैजाली चौफुलीवर टाकण्यात आलेले दगड व माती रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहे। नंदुरबार तालुक्यातील अकराळे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। अन्न व प्रशासन विभागातील भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत 7 विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरुद्ध 25 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी तपासात परीक्षा केंद्रातील DVR जप्त केला असून CCTV फुटेजही घेण्यात आले। नवापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। 17 वर्ष वयाच्या मुलीस घरातून कुणीतरी फूस लावून पळवून नेले। तिच्या ठिकठिकाणी शोध घेतला असता ती मिळून आली नाही। याबाबत तिच्या आईने नवापूर पोलिसात फिर्याद दिल्याने अज्ञात व्यक्ती विरुद्ध पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला।